धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा घरगुती हिंसाचार प्रकरणाचा न्यायालयीन निर्णय। नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांचं घरगुती हिंसाचार प्रकरण अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे। मुंबईच्या वांद्रे कोर्टाने 4 जानेवारी 2025 रोजी या प्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील एक मोठा राजकारणी व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष जनतेसमोर उघड झाला आहे। या प्रकरणात कोर्टाने धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचाराच्या आरोपात दोषी ठरवत त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना पोटगी आणि अन्य आर्थिक मदतीचे आदेश दिले आहेत। चला तर मग जाणून घेऊया की धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचं घरगुती हिंसाचार प्रकरण आणि त्याचा न्यायालयीन निर्णय। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचं विवाह जीवन। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा विवाह 9 जानेवारी 1998 रोजी झाला। हा विवाह एक आंतरजातीय प्रेम विवाह होता। यासोबतच त्यांच्या विवाहाने अनेक सामाजिक आणि राजकीय चर्चांना तोंड दिलं होतं। धनंजय मुंडे यांनी 18 जुलै 2017च्या इच्छापत्रामध्ये देखील त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना आपल्या जीवनसाथी म्हणून मान्यता दिली होती। प्रारंभिक काळात म्हणजेच 2018 पर्यंत हे दोघेही अत्यंत सुखी आणि समृद्ध कुटुंब असं मानलं जात होतं, परंतु 2018 नंतर काही अनपेक्षित घटनांनी या संबंधामध्ये तणाव निर्माण केला। 2018 नंतर धनंजय मुंडे यांच्या वागणुकीत मोठा बदल झाला। त्यांच्या वागण्यात अप्रत्याशित बदल झाल्याचं करुणा शर्मा यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं आहे। करुणा यांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांनी त्यांच्याशी संवाद कमी केला आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। या बदलामुळे घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी उद्भवल्या। या परिस्थितीने करुणा शर्मा यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, ज्यामुळे त्यांनी न्यायालयात पाऊल टाकले। करुणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर वांद्रे कोर्टात याचिका दाखल केली होती। या याचिकेच्या आधारावर कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले आहे। कोर्टाच्या आदेशानुसार धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि भावनिक हिंसाचार केला। यावर कोर्टाने करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचे आदेश दिले। कोर्टाने करुणा शर्मा यांना पोटगी म्हणून 1,25,000 रुपये महिन्याला देण्याचे आदेश दिले। याशिवाय मुलीला शिवानीला तिच्या लग्नापर्यंत प्रत्येक महिन्याला 75,000 रुपये दिले जावेत असं कोर्टाने स्पष्ट केलं। या आदेशानुसार धनंजय मुंडे यांना आर्थिकदृष्ट्या करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलीला सहाय्य करावं लागणार आहे। याशिवाय पोटगीच्या अर्जाचा खर्च म्हणून 25,000 रुपये देखील धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना द्यावेत असं न्यायालयाने सांगितले आहे। कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांचे एक महत्त्वाचे सामाजिक कर्तव्य उभं राहिलं। या निर्णयामुळे घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत समाजात जागरूकतेला चालना मिळू शकते। या प्रकरणात एक मोठा राजकारणी मंत्री असल्यामुळे घरगुती हिंसाचारासारख्या संवेदनशील प्रकरणांची महत्त्वाची चर्चा झाली आहे। न्यायालयाच्या निर्णयाने खासगी आयुष्याला आणि कुटुंबियाच्या हक्कांना अधिकार देण्याची एक मोठी कृती सुरू केली आहे। घरगुती हिंसाचार हा समाजातील एक गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे। या प्रकरणामुळे समाजातील महिलांना अधिक कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयाकडे पाहण्याची एक नवीन आशा निर्माण झाली आहे। घरगुती हिंसाचार फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक देखील असतो आणि याच्या परिणाम स्वरूप महिलांना लांब काळ मानसिक त्रास सहन करावा लागतो। न्यायालयाचा निर्णय त्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यास मदत करतो। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याशी संबंधित या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित करतो। हे प्रकरण एक चेतावणी आहे की घरगुती हिंसाचाराच्या विरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत आणि महिलांना न्याय मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे। घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये महिलांना कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत। महिलांनी त्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी न्यायालयात पाऊल टाकावं लागतं। या निर्णयानंतर महिलांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्व वाढलं आहे। जर महिलांना संरक्षण मिळालं तर त्यांना आत्मविश्वासाने त्यांच्या हक्काची मागणी करण्याची ताकद मिळते। धनंजय मुंडे हे एक मोठे राजकारणी व्यक्तिमत्व असले तरी त्यांची वागणूक त्यांच्या कुटुंबावर किती प्रभाव पाडते हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे।
समाजातील उच्च पदस्थ व्यक्ती किंवा मंत्री असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबासोबत योग्य वागणूक ठेवणं किती महत्त्वाचं आहे याचे एक उदाहरण या प्रकरणात दिसून आलं आहे। या प्रकरणाने केवळ एक वैयक्तिक गोष्ट उघड केली नाही तर समाजात एक मोठा संदेश दिला आहे। राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्ती देखील कुटुंबियाशी संबंधित अधिकारांची आणि त्याच्या व्यक्तिगत आयुष्याच्या हक्कांची कदर करायला हवी। यामुळे घरगुती हिंसाचाराच्या विरोधात समाजाच्या सर्व स्तरावर जागरूकतेला चालना मिळेल। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्याशी संबंधित घरगुती हिंसाचाराचं प्रकरण समाजात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करतं। न्यायालयाचे आदेश महिलांच्या हक्कांचे रक्षण करणारे आहेत आणि हे महिलांना न्याय मिळवण्यासाठी एक मजबूत पाऊल ठरते। घरगुती हिंसाचाराच्या या मुद्द्यावर एक सकारात्मक आणि कठोर दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे। या व्हिडिओमध्ये घरगुती हिंसाचाराचे गंभीर परिणाम, न्यायालयीन निर्णयाचे महत्त्व आणि महिलांच्या हक्काचे रक्षण कसे होऊ शकते हे आपण बघितलं आहे। तर मित्रांनो, या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बोल बिंदास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।